नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज. मतदारसंघातील वनप्राण्यांच्या उपद्रव्याला कंटाळून आज सर्व चंदगड विधानसभेतील सर्व नागरिकांच्या भूमिका आज आदरणीय महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांची काल मंत्रालयामध्ये तातडीने बैठक घेऊन आज ही तातडीची मिटिंग लागली. त्यामुळे चंदगड भागातील आपल्या सर्व प्रमुख व्यक्तींना लाभता असला की कळवलं नाही. खरं आदरणीय गणेश नाईक साहेबांनी शब्द दिला मे महिन्यामध्ये चंदगड विधानसभेमध्ये खास करून एक दिवस राहायला येऊन सर्व वस्तुस्थिती समजावून घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि मी सगळं समजून घेईन आणि जे जे आपल्याला करता येईल तेवढं आपण करू आणि जे जी मदत करता येईल तेवढे आपण 100% करू असं आश्वासन केलं. आजच्या प्रमुख मुद्द्यामधलं जे 9 मुद्दे 10 मुद्दे होते त्यामध्ये 9 मुद्दे साहेबांनी मंजूर केले म्हणून आम्ही तुम्ही समाधानी आहेत. आमच्या चंदगड तरीसुद्धा तातडीने घाईघाईमध्ये आमचे निरोप केल्यानंतर चंदगडमधून प्रमुख व्यक्ती आमचे डॉक्टर सदानंद गावडे साहेब, आमचा भाजपचे अध्यक्ष आमचे देसाई, आमच्या लक्ष्मणजी गावडे, त्याचबरोबर आमचे अनिल सर, आमचे कृष्णा पाटील, त्याचबरोबर आमचे पेडणेकर भाऊ आणि सगळेच मीटिंग चांगल्या पद्धतीने झाली. सर्वच अधिकाऱ्यांनी समजून घेतलं आणि नवीन आलेल्या आमच्या मॅडम लक्ष्मी मॅडम, त्याचबरोबर आमचे रेवको साहेब या समोर मुद्दे मांडतेवेळी खास करून जंगलामध्ये वनप्राण्यांचा चारा व पाण्याची व्यवस्था या संदर्भात प्रमुख प्रश्न मांडले. त्यामध्ये गणेश नाईक साहेबांनी सक्तीचे आदेश दिले की पाण्याच्या पिण्यासाठी वर्षाचे 12 महिने सोय व्हावी. चाऱ्याच्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर नवीन ऑस्ट्रेलियन बांबूळ आणि परत याचं त्याचबरोबर निलगिरी हे बंद करून त्या जागी वड, पिंपळ, जांभूळ, हिरडा, चिंच इत्यादी झाडं लावून आपण ॲपल वगैरे लावून आपल्याला हे जनावरं जेणेकरून त्यांना तिथं खाद्य मिळावं अशी सुविधा उपलब्ध केल्यामुळे पुढच्या उपलब्धता कमीत कमी राबवण्यात यावेळी सूचना केल्या. त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देणार आणि ती वर्षातून एकदाच मिळत होती. ते आता जेव्हा जेव्हा नुकसान होईल त्यावेळेला नुकसान भरपाई टायमावर भेटली जाईल. 4 दिवसामध्ये आतमध्ये पंचनामा होतील. 15 दिवसाच्या आतमध्ये आम्ही मागणी केली तर एका महिन्याच्या आतमध्ये नुकसान भरपाई त्या शेतकरी बांधवांना मिळेल याची आपण 100% त्यांच्याकडून करून घेतलं आश्वासन. त्याचबरोबर वनाला लागून असणाऱ्या जमिनीतून मोबदला मिळाला यासाठी आपल्याला त्याबद्दल पण आपण भाडेतत्वावरती हेक्टरी आपण त्याला सांगितलं की शासनाने आपला शेतकरी बांधव आमचा शेतातच जायला मागत नाहीये. युवा पिढी घाबरून दहशती आली आहे. बिबट्या असेल, अस्वल असतील, हत्ती असेल, गवे असतील या माध्यमातून लांडा कोल्ह्यामुळे घाबरलेले आहेत. त्यामुळे तुम्ही असं सांगितलं आम्ही की बाबा ही आमची जमीन वन खात्याने द्यावी आणि हेक्टरी की आम्हाला पैसे लाख रुपये द्यावे एकरी. तर त्यामुळे त्यांनी हेक्टरी 50,000 तयार झाले. तर त्याला जमीन 1000 एकर पाहिजे तेवढी जमीन आमच्याकडे नाही आहे हे आम्ही सांगितलं. त्यामुळे ते एक विषय मुद्दा महत्वाचा पुढच्या मिटिंगला येतील आणि तो मुद्दा आपल्याला शेतकऱ्यांसमोरच चंदगडमध्ये होऊन हा निर्णय होईल. त्यात जंगलभोवती खंदक आणि सौर पंपांसाठी आपण मागणी केली आणि ते पहिल्यांदा अतिशय महत्वाचा मुद्दा 75% शासन आपला रक्कम भरेल आणि 25% आपला शेतकरी बांधव बऱ्याच वेळा आग्रह केला आणि ते तातडीने महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला चंदगड विधानसभेमध्ये आपली सुरुवात होते आणि त्यांनी मान्य केलं आणि त्यामुळे वन प्राणी शेतामध्ये येणार नाही त्याची आपण दखल होईल त्याच्यामध्ये ही काळजी घेण्यात येईल. त्यामुळे धनगरवाडे, कोली, जांभळे, बांद्राईवाडी, त्याचबरोबर नगरगाव याच्यासाठी फॉरेस्टच्या माध्यमातून जे अडचणी येत होते रस्त्याच्या कामासाठी किंवा पर्यटन दृष्टिकोनातून जे गड किल्ले आहेत त्या कामाला अडचणी येत होते ते वनमंत्री साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या गणेश साहेबांनी अतिशय महत्वाचा शब्द ऐकून घेतला आणि चांगला निर्णय दिला की पर्यटनच्या क्षेत्रामधून आपल्याला जे
करते ते आपण करू. रस्ते दिशा असतील तर शाळेची मुलं, मेडिकलचा विषय, शाळेत आणि इतर सर्वच ग्रामस्थांना कुठे त्रास होता कामा नये आणि त्याला तात्काळ मंजुरी देण्यात यावी. आणि तुम्ही रस्त्याने गड किल्ले, धनगरवाडी, नगरगाव्याला मान्यता त्यांची घेतली. ही चांगली, अतिशय महत्वाची मुद्दे आणि अतिशय चांगली आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर गड किल्ले, धार्मिक स्थळं, नागरी वस्तीचे रस्ते करण्यासाठी वन विभागाची तात्काळ परवानगी मिळाल्याबरोबरच वन विभागाकडे असणाऱ्या किल्ल्यांच्या टप्प्याटप्प्याने विकास करणार याबद्दल त्यांनी सांगितलं. जसा निधी उपलब्ध होईल त्या पद्धतीने 3-3.5 वर्षामध्ये जो वंचित विकास आहे आणि जो विकसित महाराष्ट्र देवाभावांचा जे स्वप्न आहे त्यासोबत सांगितलं की आपण जसं निधी येते तसं आपण ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करू. वन विभागाकडे असणाऱ्या अवैध वृक्षतोड करण्यावर कडक कारवाई करण्यात यावी. त्यांची नावं दिलेली आहेत. त्यांचे सर्व याच्या पुढे अतिशय कडक कारवाई होईल. मला एवढंच म्हणणं आहे की कुठेही आपण वृक्षतोड करू नये, याचे गांभीर्य घ्यावं आणि यांच्या नावासमोर लिस्ट दिले ते बाकी अजून नावं आपल्याला द्यायचे. त्याच्यापुढे धनगर विधानसभेमध्ये वृक्षतोडला कुठेही प्राधान्य देण्यात येणार नाही. त्याचबरोबर शेड्यूल 2 मध्ये असणारे शेतकऱ्यांना उपद्रव करणारे प्राणी यांच्याकडे शेतकऱ्यांना बंदूक परवाना, ज्यांना खरोखर गरज असेल अशा शेतकऱ्यांना बंदूक परवानासाठी मंत्री महोदयांनी कलेक्टर साहेबांना तातडीच्या दूरध्वनीवरून संभाषण केलं आणि सूचना केल्या. आणि त्याचबरोबर आपल्याला चंदगड विधानसभामध्ये माझं इनामचोडा ऑफिस, ज्यांना शेतकऱ्यांना बंदूक गरज असेल खरोखर तर त्यांनी आपला अर्ज करावे. तर अर्ज करून मी कलेक्टर साहेबांनी जाईल आणि तुम्हाला तात्काळ बंदुकीची परवानगीसाठी आपली मदत होईल. त्याचबरोबर आपल्या भागातले गेस्ट हाऊस असतील, आपल्या भागातले अजून काही वंचित प्रश्न असतील त्या संदर्भात माननीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेब आणि पूर्ण टीम पुढच्या मे महिन्यावर झाल्यानंतर सर्व जनतेसमोर एक जनता दरबार भरवला जाईल. त्यावेळेला स्थानिक लोकांनी जिथे काही नुकसान झालेले आहे तर ते मुद्दे असतील ते मी विनंती केली की सगळे घाईघाईमध्ये आपण थोडेच लोक आले आणि चंदगडमध्ये विजिट दिल्यानंतर पूर्ण जनता आपल्यासमोर प्रश्न मांडतील आणि त्यांना आपण समान उत्तर द्याल. आणि आम्हाला विश्वास आहे की आपल्या माध्यमातून बरीच कामं होतील आणि या अपेक्षेने तुमचे लोक बघत आहेत. म्हणून आपण मे महिन्यामधली तारीख ठरल्यानंतर आपल्याला सोडवणं करण्यात येईल. आणि आजचा एवढं सांगतो की अतिशय सत्कारात्मक आपली चर्चा झाली, काही निर्णय झाले आणि अजून बरेच निर्णय आपल्याला चांगले निर्णय करून घ्यायचे आणि पुढील कामं आपल्याला टप्प्याटप्प्याने होतात.